तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण नागपंचमीवर लेट पण थेट ट्युटोरियल आणले। तर आज आपण काही गोष्टी आपल्या पिक्सार्टमध्ये केल्यात, बॅकग्राऊंड ते तयार, कारण की तिथं ब्लेंड मोड्स अवेलेबल आहेत त्यामुळे। आणि त्यानंतर राहिलेला सगळा मुद्दा आपण पिक्सल लॅबमध्ये केला आणि त्याची PLP दिली आहे। तर त्यासाठी आजचं शॉर्ट पण बघा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे, मटेरियल पण सेपरेट दिलं आहे, जेणेकरून तुम्ही फोटोशॉपवर किंवा अन्य कुठल्याही सॉफ्टवेअरवर किंवा ॲप्सवर डिझाईन करू शकताय। तर दुसरी गोष्ट म्हणजे आज जे काय आपली कन्सेप्ट केली ही क्रिएटिव्ह प्लस सिनेमॅटिक थीममध्ये येत्या। तर नक्कीच एक आणि एक मुद्दा मी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, कुठल्या गोष्टी कशा आहेत, लक्ष देऊन आजचं ट्युटोरियल बघा। आणि राहिला विषय आपल्या क्लास 17 येत्या 11 तारखेला जे का आपली बॅच चालू होणार आहे, तर त्याची एक्स्ट्रा आपण ॲडमिशन्स वाढवलेली होती, कारण का ऑलरेडी आपली बॅच फुल आहे, पण एक्स्ट्रा ॲडमिशन्स वाढवलेली होती। तर ती पण 2-3च त्यातली राहिल्यात, लास्टची शेवटची। तर जे कोण इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर 11 तारखेच्या फोटोशॉप बॅचचं ॲडमिशन करू शकताय। भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। आणि मोबाईलचाही 2-3 दिवसात क्लोज होणार आहे, त्यामुळे जे कोण इच्छुक असतील मोबाईलसाठी, खास करून मोबाईलचा पण भरपूर ॲडव्हान्स लेवलचा क्लास आहे। मी म्हणतो ह्या महिन्यापुरतं फक्तच 25 दिवसाचा आपल्या बॅच राहणार आहे, पुढल्या महिन्यापासून 15 दिवसाची होणार आहे। तर त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर 25 दिवसाची 15+10 असं व्हिडिओची रेकॉर्डेड व्हिडिओची बॅच घेऊ शकता मोबाईलसाठीची। आणि PCची आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस डेली रेकॉर्डिंग दिली जाते PCच्या पण। तर तुम्हाला वर इथं नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। तर चला, तर आता आपण फायनली आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भाऊ, आता आलं आपण आपल्या पिक्सार्टमध्ये आपल्याला पहिल्यांदा साईज घ्यायची आहे। जसं की आता मी जरा अपडेटच केले नवीन लेवलला, म्हणजे डाटा इरेज केला। तर या लेवलला प्रॉपर आपण जी का आपली रेग्युलर साईज आहे, जसं की 4000x5000, तर ते आपण घेतल्या टूल्समधून चेक करा रिसाईजमध्ये, जसं की 2000x2500 हे तुम्ही डबल केला की त्या लेवलला होते। ओके, तुम्हालाही माहिती आहे। तर या लेवलला आपण साईज घेतल्या, तर इथनं आपण आता ॲड फोटो म्हणायचा आणि गोष्टी इथं ॲड करतो। मग जाऊयात आपल्या पिक्सल लॅबमध्ये फायनली। तर इथं जरा ब्लेंड मोड्स नाही अवेलेबल आहेत, जसं की आता इथं बघू शकता तुम्ही, हे जे काय आपल्या आकाशाची थीम आहे, तर हे आपण इथं ह्याला चेंज केलं आहे, निळसर थीम केल्या। प्रॉपर कोणतीही गोष्ट मॅच करायची झाली तर जो का पाठीमागचा कलर आहे तर तो यात आणायचा झाला, तर प्रॉपर जे का वरचा आपला कलर असतो ऑलरेडी, तर तो पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट करावा लागतो। एकदा ब्लॅक अँड व्हाईट कोणतीही गोष्ट केला की ती कोणत्याही कलरमध्ये आपल्याला चेंज करता येत्या। तर या थीममध्ये आपण चेंज केली चांगल्या प्रकारे। तर ॲड फोटो आपण नेक्स्ट गोष्ट कोणती आहे तर ती बघूया, जसं की जरा मी गॅलेक्सीज घेतल्यात, जेणेकरून बॅकग्राऊंडला एकदम मोकळं वाटालं, त्यामुळे ते घेतल्यावर एकदम आपली जी काय गोष्ट आहे नेक्स्ट लेवलला गेली। तर ओव्हरले ती थीम करून बघूया, जसं की स्क्रीन कर्व्हर करून बघितलं आहे। आणि इथं लईच हेवी आहे, त्यामुळे प्रॉपर मी जरा ऑपेसिटी ह्याची कमी करतो। ओके, 40पर्यंत ठेवलेली आहे, चेक करून घ्या। त्यानंतर आता राहिलेल्या गोष्टी आपण फास्टलीरित्या चेकआउट करूयात। मग काय आपलं इथं व्हाईटनेस आहे, व्हाईटनेस आपण जरा चेंज केला आहे, स्क्रीन देन मोड त्या लेवलला, हां या लेवलला आपण ओव्हरले। त्यानंतर पुढील मुद्दा आपला हा वाला कलर सेक्शन पण आपण इथं ॲड करूयात एकदम चांगल्या प्रकारे इझिलीरित्या, जसं की जरा स्क्रीन केला आहे, उठावदार आपली अशी गोष्ट झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर राहिलेल्या काही किरकोळ गोष्टी आहेत तर त्या आपण जरा चेकआउट करूयात, जसं की जरा मी प्रॉपर इथं जरा गोल बिल सर्क्युलर भाग आहे, तर तो ॲड केला की प्रॉपर मग आपल्याला त्या टेक्स्टिंग ॲड करायला मोकळा पण होऊ शकतो। ओके, मग आपण डायरेक्ट जाऊयात आपल्या पिक्सल लॅबमध्ये। बघू शकताय एकदम टॉप आणि एकदम खतरनाक। तर एवढंच आता इथं आपलं काम होतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आता आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये करूयात जाऊन फायनली। तर हे मी सेव्ह करतो इझिलीरित्या, सेव्ह झालेलं आहे आपलं। आणि त्यानंतर आता जाऊयात फायनली आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये। तर पिक्सल लॅबमध्ये आलो आपण आता। इथं प्रॉपर जी काय आपली आपण क्रिएट केलेले पिक्सार्टमधनं जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे, तर ते आपण इथं फ्रॉम गॅलरीमधनं ॲड करूयात। तर हे फ्रॉम गॅलरीमधनं आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे ॲड झाले, ज्याच्यावरचं टेक्स्टिंग काढून टाका आणि त्यावर आता एक गोष्टी आपण आता ॲड करायला सुरुवात करूयात। पहिली गोष्ट म्हणजे जरा खाली येतो मी, आणि यातल्या काही गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत तर त्या ॲड करायच्या राहिल्यात। ओके, तर आता त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही आपलं डोंगर रांग आहेत, पाठीमागं आपण ब्लर थीममध्ये दिल्यात। तर त्यानंतर आता आपलं जे काय आपलं ओम नमः शिवाय हे जे काय नेम आहे तर हे आपण ॲड केलं आहे। ओम नमः शिवाय जे काही नेम सेक्शन आहे हे कसं आपण तयार करायचं यावर ऑलरेडी आपला ट्युटोरियल आलं आहे, नक्कीच चेक करा, तुम्हाला इथं थंबनेल दिसाल त्याचं प्रॉपर, आणि त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन। ओके डन। त्यानंतर पुढील मुद्दा आपलं नागपंचमी आहे, त्यामुळं त्यांचा आपण पिक ॲड केला, इमेज चांगल्या प्रकारे रिअलिस्टिक लेवलला। त्यानंतर पुढील मुद्दा आपली पिंड रिलेटिव्ह साईज सेट केली इझिलीरित्या। ओके डन, त्यालाही लॉक केलं। लॉक काढून मग काय एडिट करायचं तर ते करू शकता। त्यानंतर मग खाली जरा ड्रॉप शॉट आपण घेतला आहे, म्हणजे लॉंग शॉट, ड्रॉप शॉट किंवा 3D शॉट तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणू शकता तुम्ही इझिलीरित्या। तर ह्या लेवलला भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट चालते, ती चांगली दिसते। तर इथं आपण जे काही घेतले तर ते त्रिशूळ अँड डमरू, आणि तिथं पण जरा नागाच थीम आहे, चांगल्या प्रकारे
तर इथं मी डन केली, इथनं पण ते लॉक केलं. ओके डन. त्यानंतर पुढील मुद्दा, इथं आपण बेलाचं पान ॲड केलं आपल्या बरोबर पिंडीवर जरा तिरकतीन करून आपल्या फोटोशॉपमध्ये. चला त्यानंतर पुढील मुद्दा, नागपंचमी प्रॉपर एकदम टॉप लेवलची आपण कॅलिग्राफी केली आणि प्लस त्याला गोल्डन लेवलचा टॉप टेक्स्ट इफेक्ट लावलेला आहे. तर बघू शकता इथं एकदम खतरनाक निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा. नक्कीच. त्यानंतर इथं जसं की आता हे आपण लावलं आहे, पण हे इथं लावता येणार नाही. ब्लेंड मोड सेक्शन आहे, त्यामुळं ह्यो आपल्याला सेट करायला लागेल आपल्या पिक्सार्टमध्येच. त्यामुळे ते जाऊन चेक करा. फक्त याचा ब्लेंड मोड ओव्हरले किंवा स्क्रीन करा. स्क्रीन केला की होऊन जाईल बघा. ओके, फक्त स्क्रीन केला ना की प्रॉपरली त्या ब्लॅक सेक्शन निघून जाईल आणि व्हाईट राहील आणि ते पण एकदम छान. फक्त ते पाठीमागच्या नागाच्या तिथं सर्क्युलर भाग आहे तर ती उठून दिसण्यासाठी मी ते केलेलं आहे. ओके, बाकी काय नाही. तर हे आपलं पिंडीवरचं प्रॉपर तिळक तुम्ही म्हणू शकता बसमध्ये जे काय आहे तर ते तिबीत त्या लेवलला. आणि त्यानंतर मग राहिलेला वरचा आपला डायलॉग म्हणजे प्रॉपर तो बघायला गेलं तर जरा संस्कृतमध्ये जाईल गोष्टी काही तर त्या वाचून घ्या. तर एवढा सगळा आपला मुद्दा चांगल्या प्रकारे तयार केला आहे. फायनल इफेक्ट मारायला जावा तुम्ही आपल्या पिक्सार्टमध्ये, जरा तिथं आपल्या गोष्टी ॲडजस्ट करा आणि जे काय राहिलेली गोष्ट आहे आपली ही वाली जी तुम्हाला दाखवलेली मी ही पण तिथं ॲड करा आणि चांगल्या प्रकारे एडिट करून मला टॅग करा इंस्टाग्रामला. डिझाईन मी सगळ्यांना लाईक करणार आहे आणि कमेंट पण करणार आहे. ओके, त्यामुळे ठीक प्रमाणात टॅग करा. मी नक्कीच सगळ्यांना कमेंट करीन, लाईक पण करीन. ओके, जमल तसं काय गोष्टी असतील तर त्या. तर नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि क्लासही लक्षात ठेवा. येत्या 11 तारखेला आपली जी काय बॅच चालून राहील लास्टची 2-3च ॲडमिशन राहिलेत एक्स्ट्रा ॲडव्हान्स वाढवून. आणि त्यानंतर मोबाईलची पण बॅच नक्कीच विचार करा. ती 25 दिवसाची रेकॉर्डेड व्हिडिओज भेटतो. ओके, तर भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू. टेक प्रेम. बाय. धन्यवाद. बाय.